उपराष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री आणि गांधी कुटुंबाने घेतलं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं अंत्यदर्शन. दिल्लीतील निवासस्थानी जाऊन वाहिली आदरांजली. उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. भारतीय अर्थव्यवस्थेचे सुधारक हरपल्याची सर्वपक्षीय नेत्यांची भावना. मनमोहन सिंग यांच्या निधनावर सहकार्यांसह सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केला शोक. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर. राष्ट्रध्वज अर्ध्यावर तर आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाहणार मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली. नव्या वर्षात गुरुजींच्या पगाराला होणार विलंब. लाडकी बहीण योजनेमुळे पडला तिजोरीवर ताण. 2 ते 3 दिवस उशीर होण्याची शक्यता. पवनचक्कीच्या वादातून तुळजापुरातील जवळग्याचे सरपंच नामदेव निकम यांच्यावरती प्राणघातक हल्ला. कारवरती पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न. हल्ल्यात सरपंच निकमांसह आणखीन 1 जण जखमी. राजगुरुनगरमधील चिमुकल्यांच्या हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक चालवणार. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती. राजगुरुनगरमध्ये आज बंद. नितीन गडकरींचा चीफ सिक्युरिटी ऑफिसर असल्याचं सांगून नागपुरातील सराफा व्यापाऱ्यांची फसवणूक. पसार राजबीर चावलाच्या शोधासाठी पोलिसांचं पथक दिल्लीला रवाना. हिंगोलीत किरकोळ वादावरून पत्नीची विहिरीत उडी. पत्नीला वाचवण्यासाठी पतीची विहिरीत उडी. दोघांचाही मृत्यू. अकोला, छत्रपती संभाजीनगर आणि वाशिममध्ये अवकाळी पाऊस. अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा. हरभरा, गहू, ज्वारी, तूर, कांदा, मक्यासह रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.